तर हे बघा, या आहेत फणसाच्या बिया. आमच्याकडे अर्धा फणस आणलेला, तर बिया उकडून पण खाल्ल्या आणि ह्या थोड्या म्हटलं रेसिपीसाठी आपण ठेवून देऊया म्हणून मी आज रेसिपी ह्याची फणसाच्या बियांची रेसिपी दाखवत आहे. तर ह्या बघा, पहिला मी फणसाच्या बिया 2-2 तुकडे करून घेतल्या आणि 2-2 तुकडे करून घेतल्यानंतर ते पूर्ण तेवढ्या बिया मी सोलल्या, त्याच्यावरचं पूर्ण साल काढून टाकलं, पूर्ण साल काढलं आणि मग स्वच्छ धुतल्या. आणि मग म्हटलं चला आता ह्याच्यात ना आपण या बियांमध्ये ना एक वस्तू टाकूया. नॉनव्हेजच आहे आज, नॉनव्हेजचा दिवस म्हटल्यावर नॉनव्हेजच टाकणार ना त्याच्यामध्ये वस्तू. तर मी त्याच्यामध्ये एक नॉनव्हेज वस्तू टाकलेली आहे. तर ती काय टाकलेली आहे ते तुम्ही रेसिपी जर शेवटपर्यंत बघत राहिलात तर तुम्हाला समजेल मी त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे ते. हे बघा, असे कापल्या करायला खूप वेळ गेला, साफ करायला ते बियाणं सालं काढायला ना त्याचा खूप वेळ गेला. तर आता आपल्याला रेसिपी दाखवायची आहे म्हटल्यावर वेळकडे कुठे बघायचं. तर चला म्हटलं ही रेसिपी आज आपल्या सबस्क्राईबना दाखवूया. तसं पण रेसिपी ही माझी मोठ्या रेसिपीज आहेत, त्या पूर्ण जास्त कोण बघतच नाही आणि लाईक तर करतच नाही. तरी जाऊ दे म्हटलं आपण दाखवूया. आपण काय रेसिपी करणं सोडून नाही देणार, ते दाखवत राहणार. जेव्हा माझं वॉच टाईम पूर्ण होईल तेव्हा होईल. सबस्क्राईब तर झालेले आहेत पूर्ण, पण वॉच टाईम माझा अजून पूर्ण नाही झालेला, तो आता कधी होईल तेव्हा होईल. तर म्हटलं चला आपण रेसिपीज टाकत राहायच्या. तर मी शॉर्ट्समध्ये पण रेसिपी टाकते आणि लॉंगमध्ये पण टाकते. लॉंगला मला एवढं कोण लाईक करत नाही, जास्त लाईक येत नाही. तर तरी पण म्हटलं जाऊ दे, तरी पण मी रोज रेसिपी टाकत राहणार. तर हे बघा, असंच पूर्ण मी हे ना सोडून घेतले, बियांची सालं ना पूर्ण काढून घेतली वरून. तर हे बघा, आता मी पूर्ण बियांची सालं काढते. सालं पूर्ण काढायला खूप खूप उशीर लागतो. तर पूर्ण आता मी पूर्ण आता सालं मी काढून घेते आणि त्याचे ना 2-2 तुकडे करते. आणि सालं काढल्यानंतर ना आपल्याला लागणार एक कांदा, टोमॅटो आणि थोडासा लसूण. हे बघा, सगळ्या बियांची सालं मी काढून घेतली, स्वच्छ धुवून घेते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर कांदा, टोमॅटो आणि लसूण घेतले. तर हे बघा, कांदा, टोमॅटो, लसूण घेतला. ते आता मस्त बारीक असं कापून घेते. कांदा आणि टोमॅटो मस्त असं बारीक कापते आणि ते कापून झाल्यानंतर ना या रेसिपीसाठी ना मी छोटीशीच कढई घेतलेली. छोट्याशा कढईतच ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि सुकी रेसिपी आहे, रसा वगैरे नाही करायचा आहे. सुकी आणि ही ना चपातीवर म्हणा, भाकरीवर, बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागणार ही रेसिपी ना. मी लहान होतो, आता तुम्ही म्हणाल काय लहान होती का आता रेसिपी बनवलेच नाही. हां, पण लहान होतो तेव्हा माझ्या आईने हे रेसिपी अशा वेगवेगळ्या बनवायची. फणस आणला की त्या बियांमधनं ते असं नॉनव्हेज टाकायची आणि बनवायची. तर ती मला आठवण झाली, तर म्हटलं चला आज आपण ही रेसिपी आपल्या सबस्क्राईबना दाखवूया. तर मग मी ही रेसिपी ना बनवायला घेतली आणि बनवताना ना बाहेर पाऊस आला जोरात आणि गडगडायला लागलं. पाऊस पण आला आणि गडगडायला पण लागलं. अरे बापरे, म्हटलं हे काय चाललंय. कालसुद्धा आम्ही बाहेर गेलेलो जेवायसाठी, तर तिथे पण 7 नाही, किती आम्ही इथून 8:30ला निघालेलो.
तर 8:30च्या नंतर 9 वाजता एवढं तिथे पाऊस आला आणि गडगडायला लागलं आणि वारा सुटलेला, बाप रे, चक्रीवादळ. घाबरलो ना, ते गाडीतच होतो, तर म्हटलं अरे बापरे. आणि गाडी पुढे पुढे जात होती आणि एवढा पाऊस पडत होता. आणि मिस्टरांना ते काल थोडं बरं नव्हतं, लवकर आलेल्या ऑफिसवरनं. तर चला म्हटलं जाऊया. तर गेलो तर ते पावसाने थैमान घातलं. आणि आजसुद्धा रेसिपी बनवायला घेतली तर ते पाऊस आला आणि गडगडायला लागलं जोरजोरात. म्हटलं काय चाललंय, मे महिन्यात पाऊस पडतो. जाऊ दे, ते दरवर्षीच असतो, मे महिन्यात दरवर्षीच पाऊस पडतो. तर हे बघा, आता मस्तपैकी रेसिपी तयार होते आपली. तर छोटीशी कढई घेतली, गॅस लावला, हे बघा गॅस चालू कढई घेतली छोटीशी, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तरी बघा, आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. थोडी कढई तापू दे, त्याच्यात ते पाणी दिसते, ते पाणी सगळं करून जाईल गॅस लावल्यावर, म्हणजे सुकून जाईल. नाहीतर मग तेल टाकलं तर ते पाणी तडतडेल. तर कढई बघा कशी छोटीशीच घेतलेली आहे, कारण भाजी ती थोडीशीच आहे, म्हणून कढई पण मी छोटीशीच घेतली. आणि सुकी भाजी आपल्याला बनवायची. तर बघा पाणी बघा कसे होते बघा, काढून टाकते पाणी. तर गाईज, माझी रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही? मला तर वाटते तुम्हाला नाही आवडत, म्हणून लाईक पण करत नाही. आता तेल मी थोडे जास्त घेतले, कारण तेलातच भाजी करायची आहे. आणि पाणी फक्त त्या बिया शिजवायसाठी थोडंसं पाणी टाकणार आहे. बघा, आता तेल टाकलं, तेल तापलं ना की त्याच्यामध्ये पहिला मी लसूण टाकणार आहे. हा बघा, पहिला लसूण टाकला, त्याच्यानंतर मग कांदा टाकेन. थोडा लसूण शिजला ना, त्याच्यानंतर मग त्याच्यात मी कांदा टाकेन. आणि कांदा थोडा शिजला की मग टोमॅटो टाकेन. आणि ते पूर्ण असं मस्त परतून थोडं असं शिजून घेईन. तर बघा, लसूण आपला शिजला, आता टाकला कांदा. तर गाईज, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही? मला तर वाटते नसतील आवडत, कारण कमेंट कोण काही करत नाही आणि लाईकसुद्धा नाही करत. चला जाऊ द्या, असू द्या, ते काही असू द्या. तर हे बघा, कांदा असा मस्त असा शिजवते. मला त्या कोणतरी कमेंट केलेली मिरचीचं, की कोयनाडला गेलात तर मिरचीचा भाव सांगा म्हणून. तर मी आता कोयनाडला गेलेले, पिकनिकला गेलेले, तेव्हा तो खास कोयनाडला मी उतरली आणि मिरचीचा भाव वगैरे ते काढला. त्याची मी बनवली व्हिडिओ. आता माहिती नाही त्या ताईंनी बघितले आहे की नाही ते. आणि मी व्हिडिओ बनवलेली मिरचीची. आणि सोमवारचा बाजार भरतो तिथे. आणि त्या सुकी मच्छीचं पण तर सांगितलेलं, तर तिथे तो सोमवारचा बाजार भरतो. तर सोमवारपर्यंत काय आम्ही राहिलो नाही, आम्ही रविवारीच निघून आलो. शुक्रवारी गेलेलो, रविवारीच निघून आलो. त्यामुळे तसं पण सोमवारचा तुम्हाला बाजार भरतो ना, तर सगळी भरपूर तिथे मच्छी मिळते, सुकी मच्छी. पण थोडी महाग असते मच्छी. अलिबागवरून येतात तिथे विकायला, पण थोडी महाग असते. तर मी तुम्हाला तर सांगते, तिकडनं मच्छी घेण्यापेक्षा ना, आता तुम्हाला मच्छी भरायची असेल ना, सुकी मच्छी, आता हा मे महिना, जून सोडा, मे महिन्यात जावा शिवडीला मोठा मच्छी बाजार भरतो. आणि होलसेल स्वस्त मच्छी, तिथूनच सगळी लोक जे विकणारे आहेत ना सुकी मच्छी, तिथूनच सगळी लोक ना मच्छी सुकी विकायला नेतात. तर तुम्हाला सुकी मच्छी पाहिजे असेल ना, तर शिवडीला तुम्ही जावा.
जा स्वस्त स्वस्तच पाहिजे असेल ना तर लवकर सकाळी 6 वाजते 8:30-9 बाहेर सगळी मच्छी सुकी घेऊन बसलेले असतात, तर त्यांच्याकडे स्वस्त मिळते. आणि अख्खा दिवस मार्केट असतो, ती दुकानं असतात, दुकानांना थोडी महाग पडते मच्छी. पण तुम्हाला जर स्वस्तात स्वस्त पाहिजे असेल ना तर लवकर सकाळी 8:30-9च्या अगोदर जावा, म्हणजे तुम्हाला सुकी मच्छी स्वस्त पण भेटेल आणि चांगली पण भेटेल. तर मी ज्यांनी कमेंट केलेली त्यांना समजलंच असेल, कोयनाडला घेण्याच्या ऐवजी तुम्ही शिवडीला घ्या सुकी मच्छी. तर हे बघा, आता आपलं कांदा टोमॅटो शिजला, बिया पण टाकल्यात. आता झाकण दिलं आणि थोडा वेळ बिया शिजायला टाईम देऊया. पण त्या पण त्याला काय एका याच्यात शिजणार, ते एका उकाळ्यात. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ना त्याच्यात नॉनव्हेज काय टाकणार, ते हे आहे सुक्का जवला. आणि सुक्का जवला याच्यामध्ये फणसाच्या बियांमध्ये एवढी छान रेसिपी होते ना, खूप मस्त रेसिपी होते गाईच. कारण ही रेसिपी माझी आई बनवायची. आई जे बनवायची ना रेसिपी, त्या मी तुम्हाला रेसिपीज दाखवते. आणि मस्त सुकी बनवायची ही भाजी. हे बघा, सुकट आता मी भिजत ठेवते 5 मिनटं, म्हणजे थोडी ती ओलसर होईल. आणि नंतर मग पूर्ण त्याचं पाणी काढून आणि मग आपलं बियांमध्ये टाकायची आणि तिला पण 5 मिनटं शिजून द्यायचं. आणि टाईम नाही लागणार शिजायला सुकटसुद्धा. तरी होती ही सिक्रेट गोष्ट. आता ही आपल्या बिया बघा, बिया पण शिजल्यात. हे बघा, पाणी मी जास्त टाकलेलं नाही, फक्त बिया शिजण्यासाठीच पाणी टाकलेलं. तर बघा, आता आपल्या बिया शिजलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये सुकट टाकूया. आहे की नाही मैत्रिणींनो नवीन रेसिपी? तुम्ही ही रेसिपी यूट्यूबवर बघितली असेल नसेल मला माहिती नाही, पण मी ही रेसिपी आज नवीनच दाखवलेली आहे. आणि मला तर वाटते ही रेसिपी मी दाखवलेली नवीनच आहे. तर बघा गाईस, तुम्ही रेसिपी बघा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला पुढे न्या. तर बघा, अशी मस्त सुकट टाकलेली आहे आणि दिसायला किती छान. मी थोडी चाकून सुद्धा बघितली, एवढी मस्त झाली ना, खूप छान टेस्ट आली. आणि याच्यात मी वाटण सुद्धा नाही टाकलं, बिना वाटणाची. बघा, वाटण सुद्धा मी टाकलेलं नाही याच्यात. थोडंसं आगळ टाकलं, कारण का सुकं असलं ना, सुक्याचं आपण बनवलं ना की काहीतरी आंबट वस्तू ही टाकतोच ना, कैरी म्हणा, चिंच म्हणा, कोकम म्हणा. तर मी आगळ टाकलं याच्यामध्ये. बघा, आता थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं ह्याच्यात आता मी मीठ टाकलं. मीठ टाकलं आणि मग आगळ टाकलं. आहे बघा, आता हे आगळ टाकलं. तर हे टाकलं की खूप म्हणजे अशी खूप छान त्याला ना चव येते. जास्त नाही मी टाकला, अर्धा बुचच टाकला, म्हणजे अर्धा चमचा समजा टाकला. तर बघा, ही आहे आजची आपली फणसाच्या बियांची रेसिपी. तर गाईस, तुम्ही नक्की ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा. बघा, तुम्हाला खूप छान वाटेल ही रेसिपी. खायला सुद्धा टेस्टी आणि वेगळी पद्धत आहे, म्हणजे वेगळी दाखवलेली आहे मी ही रेसिपी. आपण आता हे सुकटमध्ये वांगंसुद्धा टाकू शकतो, बोंबली घेवडा टाका, कांद्याची पात टाका, ते सगळं टाकून सुद्धा सुकट छान होते. तर मी आज याच्यामध्ये वेगळं म्हणजे फणसाचे बिया टाकल्यात आणि ही रेसिपी बनवलेली आहे. तर बघा गाईस, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की हो आहे वेगळी रेसिपी म्हणून. तर बघा, अशी छान झालेली आहे रेसिपी. तर याला काही शिजायला टाईम नाही लागत. 5 मिनटं बिया शिजायला गेल्या आणि 5 मिनटं सुकटला शिजवली आणि झाली आपली रेसिपी तयार झाली. तर बघा, तर परत मी झाकण ठेवले, म्हणजे थोडं सुकट शिजण्यासाठी. तर आज गाईच पावसाचा दिवस आहे, तर ऊन टाकलेलं, तर परत पावसाने काळोख केला, म्हणजे आज पावसाचा दिवस आहे. तर बघा गाईज, आता वरती कोथिंबीर टाकल्याने आपली रेसिपी रेडी झालेली आहे.